छायाचित्र लेखनाच्या अमर्याद विश्वात रमणारे, प्रकाशाच्या खेळातून प्रतिमेशी नातं साधणारे आणि कॅमेरामन या नावाला एक आदराचं स्थान प्राप्त करून देणारे ज्येष्ठ छायाचित्रकार म्हणजेच देबू देवधर। गोष्ट 70च्या दशकातली आहे। शंकर देवधर या मनस्वी तरुणातला उद्याचा छायांकनकार हेरून अभिनेते निळू फुले यांनी त्यांना फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुणे येथे रीतसर छायालेखनाचे प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले। त्यानुसार देबू देवधर यांनी छायाचित्रणाची पदवीही घेतली, पण एवढे करूनही त्यांची ज्ञानाची भूक भागली नाही। पुढे आपल्या गाठीशी प्रत्यक्ष अनुभव बांधण्यासाठी त्यांनी विख्यात छायाचित्रकार A.K. बीर यांचे सहाय्यक म्हणून काम केले। छायाचित्रणाचे तंत्र अशा प्रकारे पूर्णपणे आत्मसात केल्यानंतर देबूदांनी रमाकांत कवठेकर यांच्या नागिन या चित्रपटापासून स्वतंत्रपणे छायाचित्रण करण्यास सुरुवात केली। देबूदांनी यानंतर मागे वळून पाहिले नाही। आखरीत थोडासा रोमानी हो जाए, प्रहार, बनगरवाडी, कैरी, ध्यास पर्व, सरकारनामा, दायरा, लाल सलाम, लेकरू लपंडाव, सिलसिला है प्यार का, माती माय, सावली, गाव तसं चांगलं यासारख्या एकाहून एक यशस्वी चित्रपटांचे त्यांनी छायांकन केले। तमाशा आणि लाडीगोडी हे त्यांनी छायाचित्रित केलेले हल्लीचे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत। अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्याशी देबूदांचे विशेष ट्युनिंग होते। याशिवाय नाना पाटेकर, राजदत्त, कल्पना लाजमी, अजीज मिर्झा, गौतम जोगळेकर, चित्रा पालेकर, महेश टिळेकर, मिलिंद पेडणेकर यासारख्या मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गज दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केले। देबू देवधरांनी छायालेखनाच्या तंत्रशुद्धतेला आणि सौंदर्य शास्त्राला दृश्यात्मकतेचे नवे परिमाण गाठून दिले। त्यांच्या या अभूतपूर्व योगदानासाठी त्यांना गोवा राज्य शासन पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तसेच झी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। कॅमेरा हे फक्त यंत्र नसून कलात्मक दृष्टी प्राप्त करून देणारे एक साधन आहे, याचा प्रत्यय देबूदांच्या कामातून वारंवार आपल्याला आला। मराठी चित्रपटाला दर्जेदार तंत्रशुद्धता आणि कलात्मक दृश्यात्मकता प्राप्त करून देणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताला आमच्याकडून मनपूर्वक आदरांजली। शाळा असं म्हटलं की प्रत्येक जण आठवणींच्या जगात जातो। वह्या, पुस्तकं, पाटी, पेन्सिल, मधली सुट्टी, शाळेची घंटा, आवडते शिक्षक, नावडते शिक्षक अशा अनेक आठवणी आपल्या मनात रेंगाळतात। पण या आठवणी प्रत्येकाला जगायला मिळतील असं नाही। एकीकडे केंद्र सरकारने शिक्षणाचा मूलभूत हक्क प्रत्येकालाच दिलाय, पण अजूनही आपल्या देशात अनेक मुलं या हक्कापासून वंचित आहेत। याच विषयाला हाताळणारा एक नवीन लघुपट आलाय आणि तो अनेक विविध चित्रपट महोत्सवात सध्या गाजतोय, तो म्हणजे कळसूत्री निर्मित शाळा। ही गोष्ट आहे एका 10 वर्षाच्या मीना नावाच्या छोट्याशा मुलीची। घरच्या परिस्थितीमुळे तिला शिक्षण घेता येत नसतं, म्हणून वडिलांच्याच वडापावच्या गाडीवरती काम करत असते। सनी नावाचा एक 7 वर्षाचा मुलगा तिची ही परिस्थिती बघतो आणि तिला शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो। या चित्रपटात काम केलंय चारवी संकुलकर, लोकेश गुप्ते, सुलेखा तळवलकर, शारीवा नाईक यांच्या बरोबरीनेच बालकलाकारांची फौज असलेल्या या चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा मीना नाईक यांचा आहे, संवाद इरावती कर्णिक आणि याचं दिग्दर्शन केलंय मनवा नाईक हिने। शाळेत जायचंय, खूप शिकायचंय। प्रत्येक क्लासच्या माणसाला ही फिल्म बघून काहीतरी शिकता यावं असा अजेंडा होता। म्हणजे जर तो लेबर क्लास असेल तर तो मिडल क्लासमधले माणसं असतील तर ती, एलिट क्लास असतील तर ते, एज्युकेशनल डिपार्टमेंटमधले असोत नसोत,
ते स्वतः एज्युकेटेड असोत नसोत, कुठच्याही प्रकारच्या माणसाने ही जर फिल्म बघितली तर त्याच्यात शेवटी त्याला एकच वाटावं की हा, मुलांना शिकवलं पाहिजे, मुलीला शिकवलं पाहिजे. गरमागरम वडे, स्वाद में हिट, दाम में फिट. गरमागरम वडे. थँक्यू. आणि हो, एक पार्सल सुद्धा. हा अगदी कळीचा मुद्दा आहे आणि याच्यावर लोकजागृती झाली पाहिजे. आपण सामान्य माणसं, मध्यमवर्गीय, नेहमी आपण बोलतो की शिक्षण खातं काही करत नाही किंवा अमुक लोक काही करत नाही, शाळा काही करत नाही. पण आपण स्वतः काय करतो? तर आपण खूप काही करू शकतो. निदान जी अशिक्षित मंडळी आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या असमर्थ आहेत त्यांना तुम्ही जागृत करू शकता. जे या बाबतीत अनभिज्ञ आहेत, अशिक्षित आहेत, त्यांना योग्य मार्ग दाखवणं, त्यांच्यात अवेअरनेस निर्माण करणं ही आपली नाही तर कुणाची जबाबदारी आहे? प्लीज शेखर. आणि आपण जर ही जबाबदारी टाळणार असलो तर आपल्याला त्यांच्या चुकांविषयी बोलण्याचा काहीच हक्क नाहीये. अच्छा, हा कागद तिथूनच आलाय का? हो का? या लघुपटाचे प्रदर्शन एशियन फिल्म फेस्टिवल, शिकागो फिल्म फेस्टिवल अशा अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवांमधून झालेलं आहे. आज भारतात एकूण 6 ते 14 या वयोगटातली 22 करोड मुलं आहेत. त्यापैकी फक्त 1.5% मुलं शिक्षण घेत आहेत. ही अशी परिस्थिती असूनही शासन आणि नागरिक यांची शिक्षणाबाबत उदासीनताच दिसून येते. पण तरी सुद्धा शाळा या लघुपटाद्वारे अनेक कॉलेजेसमध्ये, NGOs मध्ये शिक्षणाचा प्रसार होतोय. खरंच अशा माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करणं ही खरंच खूप गौरवाची बाब आहे.